समारोप सोहळ्यासाठी इथं उपस्थित असणारे आदरणीय आपले पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याच पद्धतीने व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांच्यामुळं खरोखर ही यात्रा यशस्वी होते गेल्या वर्षी ह्या वर्षी, ते आदरणीय उदयजी सामंत साहेब, आदरणीय श्रीकांत दादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच खासदार, मान्यवर, मंत्री महोदय, समोर उपस्थित असणारे सर्व आपले महाराष्ट्रातून आलेले सर्व रक्तवीर. खरं तर सुरुवातीला मी सर्वांचे मनापासून आभार मानेन, कारण गेल्या वर्षीची यात्रा आपली यशस्वी झाली. त्यानंतर आज ही दुसऱ्या वर्षामध्ये, गेल्या वर्षी आपण 60 तासाचा प्रवास करून जम्मू काश्मीर इथे गेलेलो होतो. ह्या वर्षी 40 तासाचा प्रवास करून आज आपण दिल्ली येथे आलेलो आहोत. आणि खरोखर मी सर्व रक्तवीरांचे मनापासून आभार मानेन की एवढ्या लांब आपण रक्तदान करण्यासाठी इथपर्यंत आलात. खरं तर साहेब, मला आज प्रामुख्याने सांगायचंय, गावाकडे ज्यावेळेस रक्तदान होत असताना अगदी घरातनं माणसं ओढून काढावी लागतात बाहेर रक्तदान करायला. त्याला आपल्या नेत्याचं रक्तदान आहे, वाढदिवस आहे, 70-80चा कुठेतरी आकडा पार होत असतो अख्ख्या दिवसामध्ये. पण साहेब, आज मला इथे सांगताना अभिमान वाटतोय, गेल्या वर्षी ज्यावेळेस आपण सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रेचं पहिलं वर्ष होतं, त्यावेळी मी साहेब ऑनलाईन फॉर्म बाहेर काढले श्रीकांत दादा. गेल्या वर्षी 9300 युवकांनी तो अर्ज भरलेला होता गेल्या वर्षी. आणि तोच आकडा साहेब ह्या वर्षी 16,500 युवकांनी तो फॉर्म भरून आज आपल्या सिंदूर आर्मी रक्तदान यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी येण्यासाठी ते मान्य झाले. आज आपण हा कार्यक्रम होत असताना गेल्या 75 वर्षामध्ये आज हा दुसरा कार्यक्रम होतोय. पहिलाही आपणच आपल्या पक्षाने, शिवसेना पक्षाने केला, आणि दुसराही आपला शिवसेना पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम होत आहे. खरं तर देशामध्ये शिवसेना एकमेव पक्ष आहे की जवानांसाठी हजारो किलोमीटर लांबून रक्तदान करणारा हा देशातील एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना पक्ष आहे. आज आपण गेल्या वर्षी साहेब हा कार्यक्रम करत असताना सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. पण अवघ्या काही महिन्यापूर्वी श्रीकांतदादांनी माझ्या खांद्यावर क्रीडा सेनेची जबाबदारी दिली, म्हणून हा कार्यक्रम ह्या वर्षी क्रीडा सेनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे. पण क्रीडा सेना आज ही संघटना तयार होत असताना आपण भक्ती, शक्ती आणि युक्ती असं नेहमी आपण म्हणत असतो. पण क्रीडा सेना ज्यावेळी स्थापन होत होती त्यावेळेस ही युक्ती, भक्ती आणि शक्तीच्या माध्यमातून ही क्रीडा सेना तयार झालेली आहे. मी थोडक्यात 2 मिनिटात सांगतो. आपल्या शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन होता. अनेक दिवस झालं चाललेलं होतं की क्रीडा सेना स्थापन करायची. श्रीकांतदादांच्याबरोबर माझी चर्चा चालू होती. पण श्रीकांतदादा म्हणले, आपण आज वर्धापन दिनाच्या दिवशी एक युक्ती करू की आपण आज याची घोषणा करू, म्हणजे क्रीडा सेनेला किती प्रतिसाद मिळतोय ह्याची आपण थोडी चाचपणी करू. आणि खरोखर दादांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी घोषणा झाली. आणि खरोखर दादा, मी सांगतो, महाराष्ट्रातून प्रत्येक खेळातले खेळाडू आपल्या क्रीडा सेनेवर जोडले गेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांमध्ये क्रीडा दिन साजरा होणार आहे. त्या क्रीडा दिना दिवशी आपल्या क्रीडा सेनेची ध्येय धोरणं, क्रीडा सेना काय काम करणार ह्याची पूर्ण आपण माहिती देऊन आदरणीय साहेबांच्या हस्ते त्याचं लोगोचं अनावर असेल, त्याचा ॲप असेल, त्याची माहिती असेल, ते क्रीडा दिना दिवशी आपण जाहीर करणार आहोत. हा युक्तीचा भाग झाला. त्यानंतर मी भक्तीचा भाग जर सांगायचा गेलो तुम्हाला, तर परवाच काही दिवसापूर्वी आदरणीय श्रीकांतदादांच्या जवळ माझं महत्त्वाचं काम होतं. मी दादांना भेटण्यासाठी फोन केला. दादा म्हणले, पुण्यात या, आपण पुण्यात काय तुमचं काम असेल ते 2 मिनिटं बोलू आपण. एअरपोर्टला मला बोलवलं, म्हणले आपण असा वेळ झालाय, मी तिरुपतीला दर्शनाला चाललोय, आपण तिरुपतीचं दर्शन घेऊ आणि या क्रीडा सेनेची सुरुवात करू. ठीक आहे. आम्ही विमानात बसलो, तिरुपतीला उतरलो. आमच्याबरोबर ओमदादा पण होते, ओमराजे निंबाळकर, श्रीरंगाप्पा बारणे होते. तिथं उतरेपर्यंत ठीक आहे म्हटलं, सुरुवात चांगली होती क्रीडा सेनेची. उतरल्यानंतर आपल्याला देवाज साहेबांच्या बरोबर देवाचं दर्शन होईल आणि क्रीडा सेनेची सुरुवात होईल.
पण उतरेपर्यंत ठीक होतं, पण उतरल्यानंतर श्रीकांतदादांची ओमराजेंची जरा हालचाल चालू झाली. नेमकी हालचाल कशासाठी आहे मला समजत नव्हतं. एअरपोर्टला तिथं चेंजिंग रूममध्ये गेल्यानंतर सर्वजण रेडी झाले आपले. म्हटलं काय विषय आहे, मी जरा माहिती घेतली तर मला सांगितलं की तिरुपतीला 11 किलोमीटर वर चालत जायचंय, 4000 पायऱ्या आहेत म्हणून तिथं खाली सांगितलं. मी दादांना रिक्वेस्ट केली की मी श्रीरंगाप्पा गाडीत नेणार होते आणि ओमदादा आणि श्रीकांतदादा त्या पायऱ्यांवर नेणार होते. मी दादांना म्हटलं मी श्रीरंगाप्पांच्या बरोबर गाडीतनं जातो. नाही नाही म्हणले, क्रीडा सेनेचा प्रमुख फिट आहे की नाही कसं कळणार म्हणले. दादा म्हणले आमच्या बरोबरच यावं लागेल म्हणले. ठीक आहे म्हणलं. सुरुवातीच्या 100, 200, 500 पायऱ्यापर्यंत आम्ही तिघही बरोबर होतो, ओमदादा, आम्ही आणि श्रीकांतदादा. 500 पायऱ्या झाल्यानंतर ओमदादा परत दिसायचे बंद झाले, पुढे गेले. त्यानंतर श्रीकांतदादा खरं माझ्यासाठी थांबले होते. एक 100 पायऱ्या गेल्यानंतर दादा मागं बघायचे, माझ्याकडे 10-20 पायऱ्या वर असायचे. चंद्रहार म्हणायचे, मी आपला हात करायचो खालनं. आमचा संवाद चालू असायचा. पण एक 500 पायऱ्या झाल्यानंतर दादा मागं वळून बघितली. दादांना म्हणायचं आता बोलायचं बस करू, आपण खुनवा-खुनी करू, माझं बोलायचं टाईम नाही म्हणायचं. मग वर्ण दादाने हात केला की मी खालनं हात करायचो ओके म्हणून. त्यानंतर 1000-1500 पायऱ्या झाल्यानंतर दादा पण दिसायचे बंद झाले. त्यात माझ्याबरोबर दादांनी 2 बॉडीगार्ड ठेवलेले होते. ते बॉडीगार्ड तिथले स्थानिक होते. ते म्हणले रात्रीच्या वेळेस इथं अशी प्राणी येतात, हे होते असं सांगत होते. प्राणी म्हणजे वाघच आता थोडक्यात. आणि मागच्या महिन्यात अशा घटना झाल्यात. तोपर्यंत ओमदादांनी पुढे जाऊन पैज लावलेली होती की चंद्रहार पाटील पूर्ण करणार नाही म्हणून. मला वाटते त्यांच्या बंधूंबरोबर पैज लागली होती की पैलवान काय पूर्ण करणार नाही, मधनच निघून जाणार. पण आता क्रीडा सेनेचा प्रमुख फिट आहे का नाही ही बघायसाठी मला तिथं चाललेलं होतं. पण दादा एक 2-2.5 हजार पायऱ्या झाल्यानंतर कागद पेन माझ्याजवळ असतं तर म्हणजे मला राजीनामा लिहू वाटला असता त्यावेळेस. अशी अवस्था झालेली होती त्यावेळेस. पण दादांना म्हणतो मी फिट आहे, काय काळजी करू नका. पण नाही म्हणले, हिथं किती फिटनेस आहे आपल्याला बघितला पाहिजे म्हणून 4000 पायऱ्या चढून 11 किलोमीटरचं अंतर पार करून श्रीकांतदादांच्या बरोबर, ओमदादांच्या बरोबर तिरुपतीचं दर्शन घेतलं. आणि ह्या भक्तीच्या मार्गाने ह्या क्रीडा सेनेची सुरुवात झालेली आहे. आणि शक्तीचा मार्ग म्हणलं तर आज या सर्व क्रीडा सेनेचे पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्व जवानांना आज आपण रक्तदान करून, थोडक्यात आपण असं म्हणून की आपल्या अंगातली शक्ती जवानांना देऊन आपण आज ह्या युक्ती, भक्ती आणि शक्तीच्या मार्गाने आज क्रीडा सेनेची सुरुवात केलेली आहे. खरं तर मी काही जास्त वेगळं सांगायला नको की आपल्या आज वर्ष दुसरं आहे. मी पक्षात प्रवेश करून जवळ गेले 1.5 वर्ष झाले. अगदी मला असं वाटतंय बापू की पक्षामध्ये मी भाग्यवान आहे असं मला वाटतंय. कारण जे शब्द मी आदरणीय साहेबांजवळ, उदय साहेबांच्या जवळ जे शब्द मी टाकतोय तो कुठलाही शब्द माघारी फिरत नाही. तो शब्द अगदी 100% पूर्ण केला जातोय. आणि खरं एका शेतकऱ्याच्या पोराला किती ताकद मिळू शकते हे संपूर्ण सांगली जिल्ह्याला तर संपूर्ण महाराष्ट्राला उदाहरण आहे माझ्या रूपानं. आज आपण गेल्या वर्षी आपण काश्मीर येथे अशीच सभा आयोजित केलेली होती. तिथं उदय सामंत साहेबांनी जाहीर केलेलं होतं बैलगाडी संदर्भात की देशामध्ये कधीही न झालेली बैलगाडी स्पर्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच घेण्यात येईल. खरं ती आपल्या सर्वांच्या साक्षीनं श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा पार पडली. येणाऱ्या काळामध्ये साहेब बैलगाडी स्पर्धा म्हणजे क्रीडा सेनेचाच एक भाग आहे. पण क्रीडा सेनाचा भाग होत असताना बैलगाडी स्पर्धा म्हणजे आपली ज्यावेळेस श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा पार पडली त्यावेळी 100 कोटींची उलाढाल शेतकरी वर्गामध्ये झालेली होती. म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक नवीन अर्थचक्र ह्या बैलगाडीच्या माध्यमातून तयार होऊ शकतं हे आपण खरं आपल्या पक्षानं दाखवून दिलेलं आहे. आज खरं सामंत साहेब प्रत्येक गोष्टीचा होकार देत असतात. फक्त ह्या वर्षी परत परवा साहेब सांगलीला ट्रेनला झेंडा दाखवायला आले आणि परत म्हणले आपण पुढे यावर्षी स्पर्धा BMWची घेऊ म्हणून. पण माझं साहेब एवढंच म्हणणं आहे की यावेळी आपण बैलगाडी स्पर्धा घेऊच, पण त्याचबरोबर त्याची लीग तयार करू आपण. 11 ज्या पद्धतीनं IPLच्या स्पर्धा होतात त्या पद्धतीनं 11 बैलगाड्यांची टीम तयार होईल आणि अशा पद्धतीनं
जसं IPL क्रिकेट स्पर्धा होती तशीच बैलगाडीची स्पर्धा घ्यावी शिवसेनेच्या वतीनं. कारण साहेब ते घेत असताना शेतकऱ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असणारी बैलगाडी स्पर्धा, प्रत्येक घराघरामध्ये आज बैलगाडी आपली पक्ष बैलगाडी स्पर्धा पोहोचणार आहे आणि त्यातून नुसतीच बैलगाडी होणार नाही तर शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळं हाही विचार 100% होईल अशी मला आशा आहे. आज आपण सर्वजण इथे रक्तवीर उपस्थित राहिलात. खरं तर जो आकडा आज ह्या वर्षी 16,500 झालेला आहे तो पुढच्या वर्षी अजून वाढणार आहे. त्यासाठी अजून काय उपाययोजना साहेब सामंत साहेब करता येतील त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. आणि खरं आज इथं सर्व रक्तवीर इथं एवढ्या लांब प्रवास करून इथं आला तुम्ही जवानांना रक्तदान करण्यासाठी, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.